काही प्रकरणांमध्ये चुका झाल्यात, असंवेदनशीलता दाखवण्यात आली आहे तशी वक्तव्य झाले असं फडणवीस म्हणाले। तर सरकार विरोधात विरोधकांचा नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तक्रार करणारे कोण, त्यांचं वागणं सुद्धा लोक पाहतायत असं सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी म्हटलंय। की एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। ठीक आहे, काही प्रकरणांमध्ये निश्चितपणे मला असं वाटतं की काही चुका त्याच्यामध्ये आहेत किंवा काही इनसेन्सिटिव्ह बोलणं झालेलं आहे, पण त्याचा सगळ्या गोष्टीचा एक नरेटिव्ह तयार करून सरकारच्या विरोधात नरेटिव्ह तयार करण्याचा त्यांनी किती प्रयत्न केला तरी देखील लोक त्यांच्याकडे बघतात ना। तक्रार करणारे कोण आहेत, त्यांचं वागणं कसं आहे हे देखील लोक बघतात। आणखीन एक महत्त्वाची बातमी, निवडणुका शक्यतो महायुती म्हणूनच लढायच्या आहेत। वर्ध्यातील भाजपच्या मंथन बैठकीत फडणवीसांनी हे महत्त्वाचं विधान केलंय। जिथे महायुतीत लढता येणार नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढू आणि त्याच वेळी महायुतीतल्या मित्रपक्षांवर टीका करायची नाही असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी आवाहन केलंय। आपण ही निवडणूक महायुतीमध्ये लढतो, पण अर्थातच स्थानिक स्तरावर काही निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही देऊ। ज्या ठिकाणी काही अडचणी आहेत त्यांनी आमच्याशी चर्चा करायची आहे आणि निर्णय घ्यायचे आहे, पण शक्यतोवर निवडणुका महायुतीत करायच्या आणि ज्या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक काही कारणाने होणार नाही त्या ठिकाणी आपल्या मित्रपक्षावर कुठली टीका करायची नाही। आपण जर राज्यामध्ये सोबत काम करतो आहोत तर आपणच आपल्या मित्रपक्षावर टीका करायची। आपण 17 साली बघितलं, उद्धवजी आपल्यासोबत सत्तामध्ये होते आणि रोज आपल्याला शिव्या द्यायचे। ती परिस्थिती आपली नाही, आपल्याला ते करायचं नाही आहे। त्याच्यामुळे शक्यतोवर महायुती आणि ज्या ठिकाणी महायुती होऊ शकणार नाही त्या ठिकाणी आपल्याला मैत्रीपूर्ण समन्वयाने अशा पद्धतीनं आपल्याला